नमस्कार मित्रांनो, मी विनायक तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो अँड वेलकम टू माय चॅनल फॅमिली ट्रॅव्हल डायरी. बदलापूरच्या साईनाथ सेट रिसॉर्टमध्ये आज आपल्या पिकनिकचा दुसरा दिवस आहे. ज्या लोकांनी आपला कालच्या दिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज वरील व्हिडिओला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहिला बघून घ्या. पिकनिकच्या आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या भागात आपण बघणार आहोत या रिसॉर्टमधल्या बाकीच्या सर्व जागा जिथे पाण्यात आपण करणार आहे खूप सारी मजा धमाल मस्त. कालच्या रात्री मस्त आराम करून सकाळी सगळेजण लवकर उठून फ्रेश होऊन गेलेत ब्रेकफास्टला. चला तर आपण पण जाऊया डायनिंग हॉलमध्ये. मेनू काय काय आहे? मस्त गरमागरम अंडा बुर्जी पाव, पोहा आणि बारीक शेव, इडली सांबार चटणी, आमची फॅमिली खाते आम्ही काय बघतोय फॅमिली बसली इकडे. आरुष सकाळी सकाळी पाव खातोय. आणि त्यांनी काय घेतलंय पोहे. आणखी कसं आहे? अरे कसं आहे खातोय? लहान मुलाला आवडलं नाही, चपाती चहा खातो तो, त्यामुळे हा डायनिंग हॉल बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्याचबरोबर क्लीन आणि नीट पण आहे. मेनू तर एकदम झकास आहे. चला तर मग नाश्ता करून घेऊया. नाश्ता मस्त बऱ्यापैकी झालेला आहे. आता नाश्ता केल्यावर या सगळ्यांचे आवडते काम म्हणजे फोटो सेशन. चला तर थोडे फोटो सेशन करूया. थोडं थोडं म्हणताना आहे ना, न संपणार हे फोटो सेशन आहे. काय बोलणार या लोकांना. चला बकेट भरून पडणाऱ्या पाण्याखालच्या एन्जॉयमेंटने झाली आहे आजच्या दिवसाची सुरुवात. पण आता सगळे निघाले एका नवीन जागेवर, ते म्हणजे वॉटरफॉल खाली एन्जॉय करायला. चलो. या वॉटरफॉल खाली सगळे कसे मस्त एन्जॉय करतायत हे पाहूया आपण. पण त्याआधी हा टोटल एरिया कसा मस्त दिसतोय हे तुम्हाला दाखवतो. चला. हा वॉटरफॉलचा एरिया पण आहे ना खूप मोठा आहे. बरेच लोक इथे एन्जॉय करू शकतात.
चला तर चालू झाली आहे खरी एन्जॉयमेंट. काकांनी तर मस्त स्विमिंग करायला चालू पण केली आहे. अरे हे काय, ह्यांचं काहीतरी रेलगाडी डान्स चालू झालाय वाटतं. मान्सूनची निघाले डान्सिंग रेल. व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत राहा, मध्येच कुठे स्किप करू नका. सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करा आणि तुम्ही तुमची टूर प्लॅन करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत, अगदी आमच्यासारखीच. सगळेजणांनी ना मस्त एक एक वॉटरफॉलचा पॅसेज घेतला आहे आणि त्या फ्लो खाली आता मजा घेत आहेत. आजोबांनी ना तू भिजून भिजून दमले वाटतं. लहान मुलं मस्त स्विमिंगची प्रॅक्टिस करतात. आता आपण ग्रीन डिस्कचा राईड, त्या राईडवर जाऊया. दोन माळ चढावं लागतं त्याच्यासाठी.
चला तर आता बघूया ह्या रिसॉर्टमधला सर्वात मोठा स्विमिंग पूल, जिथे लहान आणि मोठ्यांच्या हाईटनुसार त्याची डेप्थ बनवली आहे. अरे वा, मस्त पाऊस पण सुरू झालाय. मान्सूनमध्ये भर पावसात स्विमिंग पूलची मजा. या स्विमिंग पूलमध्ये हा राऊंड पोर्शन दिसतोय ना, तो स्पेशली लहान मुलांसाठी आहे. इथे स्विमिंग पूल कमी खोल असतो. आणि हा आहे रेंडलचा एरिया, जिथे आम्ही काल डान्स, मस्ती आणि मज्जा केली होती. आजूबाजूचा परिसर बराच मोठा असल्यामुळे मोठे ग्रुप इथे येतात, पण गर्दी कधी होत नाही. ए मनो, काय ल नको नको. त्या बाजूला बघा, काही जणांचं मस्त रील बनवणं चाललंय. इकडे हा, स्विमिंग प्रॅक्टिस करा. बरोबर. आणि ही बघा मोठ्यांची स्विमिंग प्रॅक्टिस. चालू दे, मस्त आहे. चला तर ह्यांची पण रील प्रॅक्टिस चालू झाली आहे.
स्विमिंग पूलमध्ये या सगळ्यांची अशी धमाल मस्ती चालू राहणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो या रिसॉर्टचे आजूबाजूचे ब्युटिफुल लोकेशन्स. कोणाला नाही आवडणार अशी पिकनिक प्लेस? तर तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत व मित्रांसोबत या रिसॉर्टला पिकनिक प्लॅन करा आणि मस्त एन्जॉय करा. तीस 40 जणांचा मोठा ग्रुप असेल ना तर इथे मस्त बसून फोटोग्राफी करता येईल. आणि बाजूला आहे ही बदलापूर मधली एक छोटीशी नदी. ह्या नदीत बघा काही जण इकडचेच लोकल आहेत ते मच्छी पकडायला आलेत. चला तर आपण जाऊया दुसऱ्या लोकेशन बघायला. ह्याच्याच बाजूला आहे हे मस्त ग्रीन फील्ड ग्राउंड. पायात चप्पल न घालता या गवतावर चालण्याचा जो आनंद आहे ना तो खूपच विलक्षण असतो. आत्तापर्यंत दाखवलेली ही सर्व लोकेशन बघून तुम्हाला अंदाज आला असेल की ही जागा किती मोठी आहे. मोठे मोठे ग्रुप बरेच असले ना तरी इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गर्दी तर इम्पॉसिबल. इतक्या आवडीने मी तुम्हाला इकडचे सर्व परिसर दाखवतोय तर एक लाईक तो बनताय बाय. तर लगेच लाईक बटनवर क्लिक करा. असे फॅमिली आणि फ्रेंड बरोबरचे बरेच पिकनिक स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत ह्या रिसॉर्टला व्हिजिट द्या आणि इकडच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीचा आनंद घ्या. चला तर भूक लागले आणि आता वेळ झाले दुपारच्या स्टार्टरची. काय खाते म्हणू? चिकन चिली. तू काय खाते? चिकन चिली. अंडवडा टिंडवडा. चिकन गार्लिक.
कोलमी वडा आई जवळ बस. स्टार्टर झाल्यावर पुन्हा सगळे आले स्विमिंग पूल मध्ये. चल चल चला करा. कसं जाताय तुम्ही? कासव जातोय तसं. मगरीच्या पाठीवर माकड बसलं. वाव, जबरदस्त, एक नंबर. काय झकास करताय तुम्ही लोक. भरला भरला. आता सगळे रूमवर फ्रेश होऊन आले आहेत दुपारच्या जेवणासाठी. जेवणानंतर थोडी रेस्ट करून आम्ही निघणार आहे आपापल्या घरी. बटर चिकन, चिकन मसाला, गुलाबजामुन, फ्राईड, भाकरी चपाती, डाळ, पनीर लागेल. काय काय घेत आहे? झालं तुझं खाऊन बाकीचं? हां, मनस्वी काय घेत आहे तू? लिंबू पाणी. आपले कंप्लीट बसलेले आहेत जेवायला आणि जेवणासाठी दोघे रेडी झालेले आहेत. जेवत आहेत. उत्तम जेवणाची सोय केलेली आहे इकडे. इकडे आमची मंडळी बसली आहेत जेवायला. काम जेवतात. थोडे इकडे बसलेले आहेत. आरुष धावले स्वतःच्या हाताने खात नाही आहेत. आणि स्वतःच्या हाताने खात आहेत. काय काय मुलांनी मोबाईल घेतलेला आहे. मोबाईलशिवाय जात नाही त्यांना जेवण. 2 दिवस इतकी मस्त मजा मस्ती केल्याच्या नंतर आहे ना, आता घरी जायचा मूडच नाही होता. थोडं एखाद दिवस थांबे असं वाटतंय. कालच्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते आजच्या संध्याकाळपर्यंत 1 नाईटचा स्टे होता आमचा. यामध्ये इन्क्लूड होतं राहण्यासाठी AC रूम आणि अनलिमिटेड फूड, ज्यामध्ये होतं सकाळचा नाश्ता, चहा, कॉफी, संध्याकाळचं स्टार्टर, रात्रीचे जेवण व्हेज नॉन व्हेज, परत सकाळी नाश्ता, चहा, कॉफी, दुपारचं स्टार्टर आणि दुपारचे व्हेज नॉन व्हेज जेवण. तर अशा ह्या पॅकेजसाठी पर पर्सन कॉस्ट होती बिलो 10 इयर्स 1700 रुपये 1700 आणि मोठ्यांचे होते 2800 रुपये 2800. तुमचा जर 30पेक्षा जास्त जणांचा ग्रुप असेल तर त्यांना डिस्काउंट करून दिला जातो. बाकीची डिटेल इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या फॅमिलीसोबत फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मी नेहमीच दाखवत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू टू वॉचिंग व्हिडिओ.